या कार्तिक मासामध्ये कृष्ण पक्षात जी एकादशी येते तिला रमा एकादशी असं नाव आहे. फार गोड कथा आहे. मुचकुंद नावाचे एक राजे होते. मुचकुंदांचा आपला परिचय आहे बरं. मुचकुंद हे आपण ऋषी म्हणून ओळखतो, पण पूर्वी खरंच मुचकुंद हे राजेच होते. काही काळ त्यांनी देवांच्या संकटांचं निवारण करण्यासाठी आपलं सैन्य त्यांना प्रदान केलंय. नवे नवे काही आघाड्यांवर सेनापती म्हणून ते उभे राहिलेत. आणि मुचकुंदांनी या देवराज्याला वाचवण्यासाठी जे अथक परिश्रम घेतले, म्हणून देवानी त्यांना आशीर्वाद दिला होता की तुम्ही आता त्या गुहेमध्ये निद्रा करा, कोणीही तुमची निद्रा भंग करणार नाही, आणि जो कोणी निद्रा भंग करेल त्याच्याकडे तुम्ही नुसतं क्रोध दृष्टीनं बघितलं की त्याचं भस्म होईल. आणि हे मुचकुंद आता जेव्हा ते निवृत्त होतात त्या कार्यातून, जेव्हा तपस्येच्या मागे लागतात, तेव्हा आपण त्याला ऋषी म्हणतो. पूर्वी ते राजेच होते. मग ते जेव्हा त्या गुहेमध्ये झोपले होते तेव्हा मथुरेवर आक्रमण करायला कालयवन नावाचा जो राक्षस आला होता, या कालयवनाला संपवण्यासाठी या मुचकुंद ऋषींचा उपयोग गोपालकृष्णाने केला, अशी कथा आपण ऐकलेली आहे. कालयवनाला एकट्यालाच पळवत पळवत कृष्णाने त्या गुहेपर्यंत नेलं आणि तिथे मुचकुंदाने क्रोधदृष्टीने त्यांना पाहिलं. कारण कृष्णाने आपलं अंगावरचं वस्त्र मुचकुंद झोपले त्यांच्या अंगावर टाकलं. प्रकाशातून अंधारात आल्यावर पटकन नीट दिसलं नाही. जिथे भरजरी वस्त्र आहे तिथे कृष्ण आहे म्हणून लाथ मारली. मुचकुंदांच्या दृष्टी प्रभावाने कालयवन संपला, अशी कथा भागवतामध्ये आपण ऐकतो. ते हे मुचकुंद. या मुचकुंद राजाला, म्हणजे आता जेव्हा ते राज्यावर आहेत, अजून निवृत्त झालेले नाहीत, हे बिफोर रिटायरमेंटची कथा आहे. या मुचकुंद नावाच्या ऋषीने मुचकुंद नावाच्या राजाला एक कन्या आहे आणि फार छान नाव आहे तिचं, चंद्रभागा. अमावस्येला जन्माला आलेली नाही, कारण लोक अमावस्येची नावं म्हणूनही म्हणतात. त्या दिवशी चंद्र नसतो ना, अमावस्येला जन्म झाला चंद्रभागा म्हणजे, आणि मुलगा झाला तर चंद्रगुप्त, पांडुरंग हरी. माणसांच्या सुद्धा प्रतिभा जोरदार आहेत, काहीतरी शोधत असतात. ही चंद्रभागा जी आहे दिवसामासानं वाढते आहे, कलाकलानं वाढते आहे. तिला योग्य असा वर शोधला पाहिजे, जावई चांगला शोधला. बहुतेक त्या बायकोवरनं नवऱ्याचं नाव ठेवलं गेलं असावं, किंवा तो चांगल्या नावाचा सापडला असावा. चंद्रसेन असंच त्या जावयाचं नाव आहे. साधारण दोघांची नावं एकमेकांना मॅचिंग असावीत म्हणून नाव बदलायची प्रथा होती. की तिचं माहेरचं नाव हे जर पार्वती असेल आणि लग्न ज्याच्याशी झालंय त्या माणसाचं नाव जर आता माधव असेल, तर माधव हे विष्णूचं नाव आहे, तर विष्णू आणि पार्वती असा कसा जोडा लावणार? मग लग्नामध्ये नाव बदलावे तिचं. मग विष्णूच्या म्हणजे लक्ष्मीच्या समानार्थी जे जे शब्द आहेत त्यातलं एखादं नाव ठेवायचं, म्हणजे लक्ष्मी विष्णू असा जोडा छान वाटतो. गंगा जर असेल तर पार्वती छान वाटतं. याच्यासाठी ती गंमत आहे. कशाला नाव बदलायचं आहे? नका बदलू, मग असू दे एकाच घरात नवरा धृतराष्ट्र, बायको हिडिंबा. काय चालवायचं ते संसार जसा चालवायचा तो चालवा. आपल्याला काय नडलंय? तुमचे संसार चांगले होण्यासाठी छोटासा प्रयत्न होता, नाही करायचा प्रयत्न, जो सोडून द्या विषय. हे नाव छान वाटलं मला, चंद्रभागा तिचं नाव आहे, याचं नाव चंद्रसेन आहे. मजा अशी झाली आहे, हा चंद्रसेन नावाचा जावई आपल्या सासूरवाडीला भेट देण्यासाठी आलेला आहे. वा वा वा. अहो, जावई सासूरवाडीला येणार. आई 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 आई. दिवाळी दसरा सुद्धा मागे हो. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा सोडा. जावई येती घरा तो दिवाळी दसऱ्याहुनी भरा, असा जबरदस्त सण. पण काय त्या चंद्रसेनाचं मेल्याचं दुर्दैव, तो प्रवास करून सासूरवाडीसाठी म्हणून, सासूरवाडीचा पाहुणचार घेण्यासाठी म्हणून जो आला,
तो एकादशीच्या दिवशी सकाळी. या पठ्याला निराहाराची अजिबात सवय नाही आणि त्या नगरीमध्ये शिरतानाच त्याने दवंडी ऐकली. म्हणजे मुचकुंदाच्या काळामध्ये उपवास हा राष्ट्रीय होता. दवंडी धड 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 तो दवंडीवाला फिरत होता. आज एकादशी आहे, सर्वांनी निराहारामध्ये राहायचं आहे. आपले ज्यांना करायची त्यांना करू द्या ना, बाकीच्यांवर असं जबरदस्ती करतात का मला सांगा बरं. आपल्या प्रजेकडून व्रतपालन व्हावं अशी ज्याची ज्याची इच्छा आहे त्यांनी विचार करावा, ज्याची इच्छा नाही त्यांनी सोडून द्या. पण अशा तऱ्हेच्या या पुराण कथांचा आदर्श आपले मुस्लिम बांधव पाळतात हे मी पाहिलंय. त्यांचा जो रोजा असेल तर तो व्यक्तिशः नसतो. शाळेमध्ये आदल्या दिवशी जाहीर करतात उद्या रोजा आहे, आणि काय एका विशिष्ट वेळानंतर तो संपणार असेल तर कोणीही अन्नपदार्थ आणायचं नाहीये, कोणी खायचं नाहीये. शिक्षक खाणार नाहीत, विद्यार्थी नाही, शाळेतले कर्मचारी नाही, विश्वस्त नाही, शाळेचं कॅन्टीन चालू असणं शक्यच नाही. जेव्हा तो उपवास सुटायची कालावधी असेल तेव्हा त्यांना काहीतरी ते बेदाणे द्यायचे का अमुक काहीतरी द्यायचे ज्याने तो उपवास सुटायचा आहे, त्याची व्यवस्था शाळेत केली जाईल. किती सुंदर प्रथा. इथं आमच्या शाळेचं आणि कॉलेजचा प्राध्यापक सांगणार, मी एकादशी पाहूनच कांद्याची मिसळ खातो. जाळ मेले तुला पूर्वजांचं गट. अरे हराम खोरा, तुला चुकीचं करतोयस याचा अभिमान आहे रे. पण किमान अगदी मग कांद्याची मिसळ कशाला, त्या दिवशी तू शेण खाल्लंस तरी आमचं काही त्यांनी फरक पडत नाही. लोकांना सांगत जाऊ नका ना. ते भूषण असल्यासारखं का सांगतात? त्या टीव्हीवरच्या त्या कुठल्या कार्यक्रमात ते नट काही येतात, ते मोठमोठे सेलिब्रिटी येतात आणि ते त्यांच्या बाकी खाजगी आयुष्यामध्ये काय खातात पितात त्याच्यावरच जास्त बोलतात. ते त्यांच्या खाजगी आयुष्यात काय असतं त्यांना आपण इथं का बोलवलंय, एक सेलिब्रिटी म्हणून, ते नट चांगले आहेत म्हणून बोलवलंय, त्यांच्याबद्दल आपण अभिनयाशी विचार करू, त्यांच्याशी आपण एखाद्या कलाकृतीला पडद्यावर कसं रूप द्यावं याच्यावरती विचार करू. तू खाजगीत मासे खातोस का माशा मारतोस हे तुम्हाला काय करायचंय त्याच्याशी. पण दुर्दैवाने ते समाजाचे आदर्श असल्यामुळे ते खातायत, आम्ही खाऊ. काही वेळेला हा विवेक करावा लागतो. पण विवेक सोडल्यावर काय सांगता. आज मुस्लिम बांधव असो, ख्रिश्चन बांधव असोत, शीख बांधव असोत, आमचे जैन बांधव असोत, बुद्ध बांधव असोत, असं कधी त्यांच्या घरात मला बघायला मिळत नाही की जैनांच्या कुठल्या तरी घरात गेलोय त्यांनी सांगितलंय ह्या दोघांचा जो उपास आहे आमच्या चौघांचा नाहीये. पर्युषण असेल तो सगळ्यांचा. आणि ही पुराणामध्ये आपल्याकडे प्रथा दिसती आहे. मुचकुंदा राजाच्या राज्यामध्ये दवंडी सकाळी पिटली जाते. लोकांनी पहिलं दात घासण्यापूर्वीच अय्या सकाळी मारीचं बिस्किट खाल्लं. लक्षातच नाही राहिलं बघ मला ते एकादशी होती. तुम्ही झोपेतनं जाग करतानाच दवंडी वाजली, डोम 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 डोम. आज निराहार, आज कोणी खायचं नाही रे. अर्थात हा नियम 5 वर्षाच्या आतल्या बालकांना नाही बरं. पण धर्मशास्त्र सुद्धा म्हणतं 5 वर्षानंतर कोणतंही पुढचे आघात सहन करायला कोणतंही बालक सक्षम आहे. लालयेत 5 वर्षांनी, लाड 5 वर्षापर्यंतच करावेत. पुढे 10 वर्षांनी ताडयेत. 10 वर्षे त्याला कठोर साधना करून मोठं करावं. प्राप्ते तू 16 वर्षे पुत्र मित्रद्वत आचरित. 16च्या पुढे गेला की मग त्याच्याशी आपण मित्रासारखं वागावं. असं धर्मशास्त्राने काही नियम आपल्याला दिलेत. या दृष्टीनं तो जावई जो त्याच्या घरामध्ये आला, सासरी त्याचं काय पाद्यपूजन झालं, प्यायला पाणी दिलं फक्त, काहीच नाही. तो बायकोला म्हणतो हे चंद्रभागा कसं व्हायचं माझं आज. तरी तुम्हाला सांगत होते पंचांग बघून जाऊया आपण बाबांच्याकडे. मला लहानपणापासून माहिती ती वयाच्या 8व्या वर्षापासून हे व्रत करतीये, तिला सवय आहे त्याची.
माझं पण चुकलं, पंचांग बघितलंच नाही आपण बाबांकडे जाताना. बाबांकडे शक्यच नाही, कोणीही खाणार नाही, म्हणजे मिळणारच नाही, काही उपलब्धच नाहीये. काय करू काय करू. आणि पुराण असं सांगतं, सासूरवाडीचा आहे म्हणून का होईना त्यांनी मनापासून निराहार केला. मात्र थोडं वाईट असं झालं, अजिबातच सवय नसल्यामुळे एकादशीच्या दिवशी रात्रीच्या वेळेला देहांत झाला. जावयाचा देहांत झाला. आता खरं म्हणाल तर हा काही त्यांनी मनापासून व्रत घेऊन उपास केलेला नव्हे, झाला, करावा लागला. पण तरी सुद्धा आम्हाला व्यास महर्षी सांगतायत की त्या एकादशीच्या व्रत पालनामध्ये जीव गेला. म्हणून देवपुरामध्ये मोठं स्थान प्राप्त झालं त्याला. देवपुरामध्ये मोठं स्थान प्राप्त झालं, पण देवपुरातल्या त्या उच्च स्थानावर गेल्यानंतर त्याला त्या देवदूतांनी सांगितलं, तुम्हाला आम्ही इथे उत्तम स्थान देऊ निवासाला, पण हे व्रत तुम्ही मनापासून केलेलं नाही, तुमच्याकडनं ते असहाय्यपणे झालेलं आहे. म्हणून त्याचं पुण्य शिल्लक असेपर्यंत तुम्हाला हे स्थान मिळेल. मंत्रीपद अस्थायी रूप नाही, हे केव्हाही जाऊ शकतं. स्थिर तुम्हाला पद देता येणार नाही, कारण तुमचं अखंड व्रत पालन करून तुम्ही हे पद मिळवलेलं नाहीत. त्या देवलोकी उत्कृष्ट अशा वास्तव्यामध्ये हा चंद्रसेन निवास करत असताना या मुचकुंदांच्याच नगरीमधला सोम शर्मा नावाचा एक तपस्वी यात्रेसाठी म्हणून हिमालयामध्ये गेला. हिमालयाच्या पलीकडे असणाऱ्या देवलोकात गेला आणि तिथे ध्यानधारणा करताना त्याला ते दिसलं, अरे याला आपण ओळखतो, हा इकडे देवलोकात काय करतोय, हा तर आमच्या राजाचा जावई, एकादशीच्या दिवशी मेला म्हणून सुतक घातलंय राज्यात, इथे तो दिव्य लोकामध्ये आहे. त्या दिव्य लोकाच्या यंत्रणेप्रमाणे त्यांनी सोमशर्माशी पण संपर्क केला आणि सोमशर्माला निरोप दिला की माझ्या बायकोला एक निरोप सांगा की तिनं माझ्याकडून जे तपाचरण करून घेतलं त्याच्यामुळे मला दिव्य लोक प्राप्त झालाय, मान्य आहे, पण हा माझा दिव्य लोक स्थिर नाही. मला केव्हाही पुन्हा कुठल्या तरी क्षुद्र लोकामध्ये जायची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा माझ्या पत्नीपर्यंत निरोप पोचवा. तिनं जर काही प्रयत्न केला तर माझी इथली जागा कायमची भक्कम राहील. यासाठी काही उपाय करता आला तर बघा. आणि तो सोमशर्मा परत आला जेव्हा नगरामध्ये, महालात गेला, दरबारामध्ये गेला, चंद्रभागेची भेट घेतली. मी देवलोकातून आपल्या पतीचा निरोप घेऊन आलो आहे, असं आज कोणी सांगितलं असतं तर आपण त्याला वेड्याच्या इस्पितळात पाठवलं असतं. मनुष्य आहे काय, उगा आपलं काही सांगतात आणि काही करतात. जुन्या काळामध्ये याही शक्ती काही जणांकडे होत्या आणि असतात, याच्यावर लोकांनी विश्वास ठेवून काही गोष्टी केल्या आहेत. आणि गोष्ट खरी आहे ना. आज सुद्धा मला सांगा, काही यंत्रणा आपल्या सगळ्यांना माहिती आहेत म्हणून त्या आपल्याला काही विशेष वाटत नाहीत, पण ज्याला माहित नाही त्याच्या दृष्टीने तो चमत्कारच आहे. आतापर्यंत 100 किलोमीटर अंतरावरच्या माणसाशी बोलण्यासाठी आपण कसं बोलत होतो, ते कर्ण पिशाच्च नावाचं पिशाच्च कानाला लावायचं, हॅलो. पण अलीकडे बघा ना तुम्ही, अनेक मुलं अशी जात असतात, त्यांच्या हातात नसतो मोबाईल, असं वाटतं ते कोणाशी तरी बोलतायत आणि मग कळतं ते कुठल्या तरी माणसाशीच बोलत असतात, पण त्याच्या इथं कुठेतरी स्पीकर असतो त्याच्या बाहेरीत. आता हातात धरायचं नाही म्हटल्यावर त्याचे हात मोकळे झाल्यामुळे तो भयानक हातवारे करत असतो. काय कळत नाही का त्याला, येड्याचा कारभार नुसता. आपल्याला वाटतं चौकात वेडा वेडा उभा राहिलाय का काय. काही मुलं त्याच्यावरती ती कॉमेंट्री ऐकत असतात क्रिकेटची. खरंच मला एका घरात जेवायला बोलवलं, जेवायला म्हणून गेलो मी, समोरच बसला होता त्यांचा पोरगा,
पण त्याच्या कानात ते यंत्र घातलं होतं मला दिसलं नाही, ते इतकं छोटंसं. ते कॉमेंट्री ऐकतोय. मी दारात उभं राहून त्याला म्हटलं मला जेवायला बोलवलंय, आत येऊ का? तो सगळ्या बिल्डिंगला ऐकू जाईल एवढ्या जोरात ओरडला, आऊट. जो उलटा वळलो तो घरीच. केवढ्यांदा ओरडलास माझ्यावर. नंतर बापानं सांगितलं तुम्हाला नाही आऊट म्हटला, ते कॉमेंट्री ऐकत होता तो कानामध्ये. तिथं कोणतरी आऊट झालं स्टेडियम. आता काय सांगावं मला. म्हणजे असं दूरस्थ काहीतरी वेगळ्या यंत्रांनी बोलता येतं ना आपल्याला. असं दिव्य लोकातल्या काही लोकांशी संवाद करता येतो काही लोकांना. चंद्रभागेला जेव्हा हे समजलं की ह्या व्रताने का होईना आपल्या पतीला चांगला लोक प्राप्त झाला, मात्र त्याचं आसन स्थिर नाही, ते मीच केलं पाहिजे. म्हणून या चंद्रभागेनं त्या मुचकुंदांच्या नगरीमध्ये असणारे त्यांचे जे कुलपुरोहित होते त्यांच्याशी वार्तालाप केला. मी काय करावं? उपाय हाच आहे, तुलाही अशीच एकादशी करून देहत्याग करावा लागेल. आणि तो देहत्याग करून तिकडे गेलीस, तू नुसती तिथं जा, ते स्थान पक्क होईल. का? तर तू देहत्याग केलास तर तू वयाच्या 8व्या वर्षापासून हे व्रत करतेस. ती सगळी पुंजी घेऊन तू जाणार आहेस. त्यांनी फक्त त्याच दिवशी केलं होतं म्हणून तो स्थान अस्थिर आहे. तेव्हा चंद्रभागेनं या रमा एकादशीच्या पुन्हा एकदा अत्यंत कठोर व्रत आचरून आपला देह त्याग केला. त्या दिव्य लोकामध्ये गेली आणि आपल्या पतीचं स्थान तिनं त्या ठिकाणी प्रबळ केलं. अशा तऱ्हेची कार्तिकातच कृष्ण पण रमा एकादशीचं महात्म्य या ठिकाणी सांगितलंय. ज्या एकादशीच्या महात्म्याला पुन्हा एकदा तोच रंग प्राप्त होतो. आपल्या पतीचं ऐहिकातलं जरी स्थान कुठे डळमळीत असेल तरी सुद्धा थोडं पत्नीनं व्रत करून आपल्या पतीचं ते डळमळणारं स्थान ती परत एकदा स्थिर करू शकते, असा संदेश आपल्याला त्या या कथेतून येतो आहे. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. मार्गशीर्ष महिन्याकडे जाऊया. मार्गशीर्ष महिन्यातली शुक्ल एकादशी आहे. तिचं नाव आपण पुराणामध्ये दिलंय मोक्षा एकादशी. फार निरूपण करायची आवश्यकता नाही, याच्यामध्ये वेगळी कथा दिलेली नाही. असं व्रत करणारा मोक्षाप्रत जाणार यात संशय नाही. मात्र मार्गशीर्षामध्ये कृष्ण एकादशी जी आहे त्याला उत्पत्ती एकादशी असं नाव आहे. का असावं? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. उत्पत्ती एकादशी असं नाव आहे. याच्यासाठी आलेली छोटीशी कथा इतकीच आहे. वैखानस नावाच्या राजाला आपल्या राज्यामध्ये प्रचंड मोठा अकाल पडलेला असताना, दुष्काळ पडलेला असताना म्हणलं आजपर्यंत माझ्याकडून कधी काही पातक झालं नाही, माझ्या राज्यात का दुष्काळ पडावा? तुझ्याकडून नसेल पातक झालं, पण कित्येक वेळेला आपल्या नजीकच्या प्रांताच्या सुद्धा राज्य यंत्रणेकडून पातक होतं, ज्याची फळं भोगावी लागतात. याच्यावर निरूपण नको. 40 वर्ष 70 वर्ष तेच भोगतोय की आपली जरी पातकं नसली तरी आपल्या शेजारच्या प्रांतामध्ये पातकं वाढतात, ती घुसखोरी करून आत शिरतात आणि ती आपल्या सगळ्या समाजाला एकूण त्रास देतात. या दृष्टीनं इतरही प्रांतामधल्या पातकांचा आपल्या भूमीला त्रास होत असतो. अशा वेळेला आपल्या भूमीची शक्ती इतकी प्रबळ करावी लागते की त्यांच्या शक्त्या निष्प्रभ होतील. अशी जेव्हा दिव्य शक्ती प्रबळ करायची असेल, उत्पत्ती करायची आहे, आणि मग ते मार्गशीर्षातच का आलं? तर हा भगवंताचा आवडताच महिना आहे. मासानाम मार्गशीर्षोहम. गीतेमध्ये ज्या विभूती सांगितल्या त्यामध्ये या सगळ्या 12 मासामध्ये मार्गशीर्ष मास हा भगवंताने आपला अधिक प्रिय मास सांगितला. या काळामध्ये भगवंताची आपल्यावर अधिक कृपा मिळणार आहे आणि म्हणून अधिक त्यागमय आयुष्य निर्माण करून अशा प्रचंड आपल्या देशावरती येणाऱ्या दुष्काळासारख्या, अकालासारख्या सुद्धा, पुरासारख्या सुद्धा या महासंकटांना तोंड देण्यासाठी आपलं त्यागमय जीवन जास्त वाढवावं. आणि म्हणून मार्गशीर्षातल्या या उत्पत्ती एकादशीला तुलसी दलाच्याच अधिक्याने विष्णू पूजा करावी असं लिहिलंय.
तसं तुलसीदल प्रत्येकच विष्णू स्वरूपाला एकादशी, इथे तुलसीदलाची जास्त आधिक्य का सांगितलं असावं? साहजिक आहे, जी कथा आली त्याप्रमाणे आहे. अकाल का आला? काहीतरी हवामानामध्ये त्रास झाला म्हणून. आणि हवामानाचा हा असमतोल परत नीट करायचा असेल तर याला तुळशीसारखा उपाय नाहीये. घरामध्ये तुळस का असावी? अंधश्रद्धा आहेत नसत्या. काय तुळस काय ठेवतात, त्याच्या पुढे निरांजन काय लावतात, त्याला उदबत्ती काय लावतात, काय तुळशीला उदबत्ती लावून काही होत असतं का? तोंड बघा एकेकांची बोलताना टीव्हीवर, हा दृष्ट काढावी बाळाची. मुख कमलाला थोबाड का म्हणतात ते त्यांच्याकडे बघितल्यावरच कळतं. काही ठिकाणी मुस्काट असं कुठं असं का? म्हणजे तुळशी समोर निरांजन लावणं याला अंधश्रद्धा म्हणणारे सगळे आपापल्या घरामध्ये सोसायट्यांमध्ये प्लॅस्टिकची झाडं लावून 31 डिसेंबर करतायत. मग दुसऱ्याने दिलेल्या प्लॅस्टिकच्या झाडाला लाइटिंग करणं मोठेपणा, आणि आमच्या तुळशीच्या समोर दिवा लावलं की अंधश्रद्धा होय, जी प्रत्यक्ष तुला ऑक्सिजन देतीये. काय या नवीन शिक्षणाने आपल्या पोरांची टाळकी फिरवलीत, मुलांची म्हणण्यापेक्षा आईबापांची पण फिरवलीत. एवढं चांगलं आपल्याला ऋषी मुलींचं शिक्षण असताना आता म्हणजे हितनर तुम्ही रस्त्यात जा, तुम्ही नाशिक रोडला एक हॉटेल नाही जे रंगवलेलं नाही किंवा लाइटिंग केलेलं नाही. आषाढीला कशाला आपण हॉटेल सजवायचं? द्वादशीला कशाला हॉटेल सजवायचं? काही पांडुरंग घेऊन आम्हाला देतोय का? पण विवेकाने विचारायची सोय नाही, विवेकाने उत्तर मिळायची त्याहून शक्यता नाही. प्रश्न इतकंच आहे, अशी जर काही दिव्य शक्ती उभी करायची असेल तर तुलसी दलाने, म्हणजे प्रचंड तुळशी पाहिजे असतील तर प्रचंड तुळशी लावणं भाग आहे. आणि आपलं धर्मशास्त्र तेही सांगतो तुम्हाला जितकं व्हायचं आहे त्याच्यात दसपट उत्पन्न असलं पाहिजे. हा, तुम्ही 10 रुपये देवाला वाच अशी केव्हा सक्ती केली जाईल? जेव्हा तुम्ही 100 मिळवाल. उत्पन्नातला 10वा हिस्सा हा भगवंताच्या नावे गेला पाहिजे अशी एक प्रामाणिक इच्छा पुराणांनी केली आहे. तुम्हाला 10 तुळशीची पानं जर व्हायची असतील तर 100 तुळशीची पानं आहेत निर्माण केलेली असं असलं पाहिजे, तेव्हा तुला 10 वाहता येतील. नाही तर काही आपण एकही झाड लावायचं नाही, एकही तुळशीचं पान वाढू द्यायचं नाही, दुसऱ्याच्या झाडाच्या वरबडून आणायच्या. हो, माणसं असतात ना अशी, सकाळी जाताना अशी आकड्याची काठी घेऊन जायची अशी, आणि समोरच्याची बाग दिसली की त्या बागेच्या फुलाच्या फांदीत घालून ती फांदी वाकवून तिथनं फुल काढतोय भठ्ठ्या. तो वरचा मालक बिचारा कळबळतो, आओ 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 आओ, की जसं काय आपल्या बापाचं असल्यासारखं वरडायचा. देवासाठीच नेतोय ना. अरे का ओरडतोय? देवासाठी नेतोय तर तुझ्यावर जबाबदारी आहे की तू एक फुलाचं झाड घेतलं पाहिजेस, त्याला 10 फुलं आली पाहिजे, तेव्हा तुला 1 फुल व्हायचा अधिकार आहे. हे दुसऱ्याच्या सगळं कष्टाचं का वाहतोय? बायकोला गजरा पाहिजे म्हणून काकाकडनं पैसे घ्यायचे, कुणी सांगितले धंदे तुला? हे तू तुझ्या ह्यानं करणं, तुला काय करायचं ते. देवाला फुल व्हायचं ह्याच्याकडनं कशाला? मग माळ्याकडनं जरी घ्यायचं असेल तरी मग माळ्याच्या त्या फुलाच्या सृष्टीला वाढ मिळण्याच्या दृष्टीने तू काहीतरी कार्य केलं पाहिजेस ना रे बाळा. अर्थात तुलसी दलाने ती पूजा करावी, याचा अर्थच अधिक त्यागमय जीवनाने ती पूजा करावी. कारण तुलसी हे त्यागाचंच प्रतीक आहे. म्हणून नैवेद्य जर अर्पण करायचं असेल तर त्याच्यावर तुळशीपत्र ठेवतात. थोडं अशुभ आहे पण रीत आहे आपल्याकडे. एखादं शव म्हणजे प्रेत सुद्धा अग्नीला समर्पण करायचं असेल तर त्याच्याही अंगावर तुळशीपत्र ठेवतात. मोठं दान करायचं असेल तरी सुद्धा तुळशीपत्र त्या दानावर ठेवतात. म्हणून तर कित्येक वेळेला सांगतात ना, स्वतः पैसे द्यायचे नाही, दुसऱ्याच्या पाकिटाच्या पैशाचं दान करायचं. याला काय म्हणतात आपल्याकडं? हलवयाच्या घरावर तुळशीपत्र. स्वतःच्या घरावर ठेवणार नाही, ते हलवयाच्या घरावर देऊन ठेवेल. पण तुळशीपत्र हे त्या दानाचं प्रतीक आहे आणि शांत मनाने केलेल्या दानाचं प्रतीक आहे. त्याची वसवस नाही पाहिजे. कळतंय का तुला मी दिलंय ते? लक्षात आहे का तुझ्या? मी दिलंय ते. स्मरण ठेव. हो, मी दिलंय ते. काय दान दिलं सरी मी? त्यामुळे ती तुळशीची माळ जी गळ्यात घालायची ती कशासाठी?
गळा माळ शोभे आत्मरूप शांती. तुळशीची माळ गळ्यात घालायची आणि कुत्र्यासारखं वास 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 भुंकते सारखं ह्याला बघून त्याला बघून होऊ नये असं. जसं व्यसनावरती संयम आहे, दुराचारावर संयम आहे, तशी आमच्या संतांनी आमच्या गळ्यात घातलेली तुळशीची माळ ही आमच्या वाणीच्या सुद्धा किंवा मनोवृत्तीच्या सुद्धा असंयमाला अंकुश देणारी एक लगाम असल्यासारखी घटना आहे. गळा माळ शोभे आत्मरूप शांती, भक्ती भाव दोन्ही धरू टाळ हाती. आणि याच्याबरोबरच तुळशीनं पूजन करायचंय. टिळा विरक्तीचा कपाळासली आलो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो. भजन असं करायचंय की ज्यांनी स्नान झालं पाहिजे, अवभृत स्नान झालं पाहिजे. स्नानाच्या वेळेला आपल्या प्रत्येक शरीराच्या रोमरोमाला जितकं ते पाणी चिकटलंय तितकं त्या भजनाचा आनंद माझ्या शरीराच्या रोमरोमाला चिकटून असावा, अशी गोड प्रार्थना या ठिकाणी विष्णूंना करायची आहे. आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो. आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो. आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो. एक तारी संगे एक रूप झालो. आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो. आम्ही विठ्ठलाच्या भजनात